आणि प्रभूच्या पायातल्या पादुका राज ऋषी भरत घेतात, प्रभू पादुका देतात आणि पायातल्या खडावा डोक्यावर घेतो राज ऋषी भरत, सावत्र येतो. परत आवेद देत नाही नंदीग्रामात. नंदीग्रामात पादुकेची, रामाच्या खडावाची, रामाच्या चपल्याची, जोड्याची सेवा 14 वर्ष दिवस करतो. अन्न नाही, पाणी नाही, आणि 14 वर्षे नंदीग्रामात आहे. मग काय ताकद असलो सेवेत, काय ताकद आहे सेवेत. 14 वर्षे सेवा करत असताना मग अवेद्येतला कारभार कोण करत असेल? राम लक्ष्मण वनवासाला, राम लक्ष्मण वनवासाला आहेत आहे ना, भरत तर तिथं आहे. मग कोण सेवा करत असेल? तर ऐका, अवेद्येतली सेवा कोण आहेत? दशरथ राजा तर दिवंगत झालेले आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत. सेवा कोण करत असेल? 14 वर्षाचा काळ सूर्य उदयाला आल्याबरोबर दिवसभर त्या पादुकेची सेवा राम समजून करावी, रामाच्या चपलाची. आणि रामाच्या चपलाची सेवा करत असताना दिवसभर सूर्य अस्तमानाला जाईपर्यंत रात्रभर अन्न पाणी वर्ज करून सेवा करावी. आणि सूर्य उदयाला आल्याबरोबर त्या रामाच्या चपलाला विचारावं, कुण भरताने, दादा अवेद्येतला कारभार कसा करायचा? आता चपला बोलत असतात का? पण त्या चपला सांगत होत्या की भरता अवेद्येतला कारभार असा करायचा. त्या चपलाने सांगायचं. आणि भरत तर जात नव्हता, मग कोण करत असेल? शत्रुघ्न हात जोडून उभाच राहायचा आणि शत्रुघ्न सांगायचा, आपल्या दादाने काय सांगितलंय असं म्हटल्याबरोबर भरताने त्या पादुकेने, रामाच्या चपलाने बोललेले जे विषय असेल, अवेद्येतला कारभार कसा करायचा, ते भरताने श्रवण करावं. आणि त्या पादुकेने सांगितलेलं भरताने श्रवण केलेलं शत्रुघ्नाला सांगावं. आणि शत्रुघ्न दिवसभर अवेद्येतला कारभार करावा आणि परत यावं. 14 वर्षाचा काळ. मला सांगा, ह्याला सेवा म्हणतात, ह्याला राम म्हणतात, ह्याला भक्ती म्हणतात, याला रामायण म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, धर्म म्हणतात. आलं ना, त्याच्यापेक्षा मोठं दुसरं नसावं. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे देव मिळवणं, आणि देव मिळवण्याशिवाय जीवनाची सार्थकता इथे कर्तव्यता नाही आहे ना. आपला देवच नसेल तर जगामध्ये काय उपयोग आहे? हो, काही उपयोग नाही. हे सर्व असतं ना, बालपण निघून जातंय, तारुण्य एक दिवस येतंय, निघून जाते, म्हातारपण येऊन गळ्याला अडकते, म्हातारपण तरी राहते का? काय नाही, काय सगळं निघून जाते, क्षणभंगुर आहे. हे सांगताना सांगणाऱ्यालाही एक प्रकारचं असंच वळण लागलेलं आहे, अतिपरिचयात अवज्ञा, आणि ऐकणाऱ्यालाही तसंच वळण लागलेलं आहे. आणि म्हणून हे गांभीर्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. अत्यंतिक आयुष्य आपल्या जेवढ्यात वाहत पण करतो, तर भगवंत मिळाला पाहिजे. तर भगवंत 2 कारणाने मिळतो. एक, 2च गोष्टीने देव मिळतो, तिसऱ्या गोष्टीची गरज नाही. एक, संसारातलं वागणं चांगलं असावं, आणि त्या चांगल्या वागण्यात भगवंताचं स्मरण असावं. आणि या 2 वागण्यात जर देवाची सेवा केली तर देवाची प्राप्ती, सुखाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती, ह्याला साधना असं म्हणतात. आणि 2 गोष्टी करा, आणि त्याच्याशिवाय, देव मिळाल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही आणि सुखही नाही. म्हणून एकच कमवा, आपुला तो एक देव.
व्हावा. अजून एक सांगतो तुम्हाला, तुमच्यावर एखादी दिवस संकट येईल गडे, येणार आहे, आणि असं संकट येईल त्या संकटामध्ये कुणी साथ देणार नाही. एखाद्या वेळेस पैसा साथ देणार नाही, पैशाचं संकट असेल तर पैसा साथ देणार नाही. तुमच्या पत्नीचं संकट, पत्नीमुळे जर संकट जात असेल तर पत्नी सुद्धा एक दिवस साथ देणार नाही. तुमच्या मुलामुळे तुमचं संकट जात असेल तर एक दिवस मुलगा सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. पण त्या टायमाला तुम्ही कुणाला हाक मारणार? कुणाला हाक मारणार? देवाला हाक मारणार. देवाला हाक मारण्यासाठी आधी देवासाठी काय केलंय हे महत्वाचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये गोष्ट महत्वाची आहे, आपलं इष्ट सांभाळलं पाहिजे. काय सांभाळलं पाहिजे? इष्ट. हा, काय ध्यान ठेवलं आहे का नाही? आपलं काय सांभाळलं पाहिजे? इष्ट. आणि इष्ट कशाला म्हणतात? आपल्यावर प्राणांतिक संकट ज्या टायमाला येतंय त्यावेळेस हाक मारल्यास इष्ट प्राप्त होते, त्याला इष्ट म्हणा. अनिष्ट टाळण्यासाठी, संकट टाळण्यासाठी हाक मारल्याबरोबर जे उभारतंय त्याला इष्ट म्हणा. तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो, खरा परमार्थ जर केला ना, संकट काळी त्या इष्ट दैवतेला हाक मारण्याची गरज नाही, हाक न मारता उभारतो, त्याचं नाव इष्ट आहे. विठाला विठाला. क्षेत्रावर देवा, मला या गोत्र गुरुला मारण्याची इच्छा नाही रे भगवंता. अर्जुन सांगतोय, देव सांगतात केलं पाहिजे रे, युद्ध केलंच पाहिजे. तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणारे गोत्र गुरु आहेत, मारू नये, मारणार नाही आहे ना. हे सर्व माझे गोत्र भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार निलोत्पला शल्य ग्रहवते कृपेन वहने कर्णेन विलाकुला अश्वत्थाम घोर विकर्ण मकरा दुर्योधनावर्तिनी. हे सगळे आहे, एकापेक्षा एक बलवान आहेत. युद्ध कर रे बाबा. नाही करणार देवा, नाही करणार. अर्जुन मोहित झालेला आहे. रोम हर्षस्य जायते गांडीवम स्त्रंसते हस्तात्मकचैव परिदह्यते नच शक्नोमि वस्तातुं ब्रह्मति वच्चे मे मनाः निमित्ताचीच पश्यामी विपरीतानि केशवः. अंग थरथर कापत आहे, टाळूला चीप चिटकलेली आहे, युद्ध करत नाही, मोह झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये इष्ट असलेला परमात्मा सांगतोय युद्ध केलं पाहिजे. अर्जुन प्रभूला सांगतोय, प्रभू युद्ध करणार नाही, केलंच पाहिजे. त्यावेळेस अर्जुन मोहित झालेला आहे आणि भगवंताला सांगतो, देवा एक काम करा, या जगामध्ये माझं इष्ट असलेलं आणि प्राणघात असलेला त्या प्राणघातकापासून सोडवणारा शस्त्र कोण असेल तर ओम पूर्णमद पूर्णमिदम तुम्ही आहात. भगवान श्रीकृष्ण तुम्ही आहात. एक काम करा, आता काय करू, तुमच्याशिवाय माझं इष्ट कोणी नाही. तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात आहे ना, तुम्हीच माझा देव आहात, तुम्हीच सांगा. आणि म्हणून देवाने पुन्हा ही 18 अध्याय गीता अर्जुनाला सांगितली. म्हणून इष्ट असलं पाहिजे. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट दैवता, तुझे सदा रक्षिता वादी आमची. देवा आतापर्यंत मला वनवास सुद्धा सांभाळ केले, आता तू सांगितलं पाहिजे. दृष्टीने देवासोबत बोलण्याची ही देवता शक्ती आपल्या अंगात अवतीर्ण पाहिजे. उद्याच्याला मरण आहे, परवा मरण आहे, आता दिवस चारी खेळी मिळे कधीतरी आहेच ना. आजा मेला, पंजा मेला, हे सगळं मालिकाच तुम्हाला दिसून येते. आणि हे सर्व जातात ना, तसं जाणार आहे. पण जात असताना एक शेवटचं इष्ट निवडा. आणि आत्मिक दुःखाची निवृत्ती म्हणजे 83,99,999 जन्माचा शेवट माणसाचा जन्म आहे. ह्याच्या बाजूने निघण्याचे इष्ट राम कृष्ण देव विठ्ठल असतात. विठ्ठल कसं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची 18 लक्षणं सांगतात. देव कसा सांभाळला पाहिजे तर त्याच्यामध्ये स्थैर्य नावाचा गुण सांगितला, अंतःकरण निग्रह सांगितला, वैराग्य सांगितला आणि अनहंकार सांगितला. तशी 18 ज्ञानाची लक्षणं आहेत. सूक्ष्म पद्धतीचा बारकावा सांगितला. जसं विज्ञानामध्ये अणुपेक्षा रेणू हा 6 पटीने लहान आहे. अणु हे सूक्ष्म कण दिसतात त्याला अणु म्हणा. सूर्यकिरणाने लहान लहान कण दिसतात त्याला अणु म्हणा. अणुपेक्षा 6 पटीने लहान त्याचं नाव रेणू आहे. तो असतो पण डोळ्याने दिसत नाही, सूक्ष्म असतो. परमार्थामध्ये तसा बारकावा आहे. आणि संतापाशी बहु असावी मर्यादा असं म्हटलंय. फळकटाचा धंदा उरफोडी मर्यादा असली पाहिजे. त्याच मर्यादेने परमार्थाचं संगोपन कसं करावं ज्ञानोबराय सांगतात. एकुलती या बालका
वरी पडून ठाके अंबिका, मधुविषयी मधुमक्षिका लोभिनी जैसे. एकुलत्या एका लेकराला वडिलाचं छत्र संपलं असताना आहे ना, आपल्या काळजाचा तुकडा म्हणून, वंशाचा दिवा म्हणून, महातर्पणाची काठी म्हणून जशी एकुलत्या एका लेकराला जशी आई सांभाळते ना, तसं सर्वस्व माझा परमात्मा आहे म्हणून परमात्म्याला हृदयावर सांभाळा. विठ्ठल विठ्ठल. असताना प्राण हातात घेतला पाहिजे. तुका म्हणे व्हावे देहासे उदार, रुक्मा देवीवर जोडावया. आणि एकदा जर देव हातात घेतला तर जीवनामध्ये संकट भीती काहीही राहत नाही. एकदा देव सांभाळा. आणि देव कसा सांभाळायचा, ज्ञानेश्वर महाराज तुकोबरायच्या या उपदेशाने सांभाळा. संतांचा उपदेश आमुचे मस्तकी नाही मृत्यूलोकी राहणेसा. संतांचा उपदेश आमच्या मस्तकावर आहे. मृत्यूलोकामध्ये राहता येत नाही. जायचंय ना, देव घेऊन जा, संकट निघून जाईल. आणि देव जर एकदा मिळाला, देवाची सेवा जर घडली तर जीवनात भीती नावाचा विशेष राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता भय नाही ऐसे वाटेचे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे 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 जीवा. खडणी सेवा समर्थाची समर्थाची समर्थाची, खडणी सेवा समर्थाची समर्थाची, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. खडणी सेवा समर्थाची समर्थाची समर्थाची, खडणी सेवा समर्थाची समर्थाची समर्थाची, ऐसे वाटे जीवा, आता भय नाही, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. देवांची सेवा घडली की मोह राहत नाही, भीती वाटत नाही. जटायू नावाच्या पक्षाचे पंख रावणाने उपडलेले. काय सांगावं जीवन बघा. म्हणून परमार्थ कसा करावा, रामायणातल्या पक्षाला विचारा. परमार्थ कसा करावा. आपण सगळं संसार व्यवसार सगळा चांगला व्हावा असं पण सगळं, मुलं चांगले, पत्नी चांगले, ह्या घर चांगलं, सगळं चांगलं, पुन्हा परमार्थ करावा हे असं होत नसतं. दोन्ही एकदाच मिळत नसतं. एका महिन्यात दोन तलवारी कधी थांबवू शकत नाही. एक संसार तर नीट करायला पाहिजे, नाही तर परमार्थ तर नीट होते. एकच होते. महात्म्याने ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोकोबा आहे, निळोबा आहे, दादासाहेब काका महाराज, सैना महाराज, सवता महाराज, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, या सर्व संतांचा इतिहास संसाराला आग लावली आपल्या हाताने, तेव्हा परमार्थ चांगला झाला. चूल पेटत नव्हते, 6-6 महिने जगद्गुरु तुकोबा राहायचे. चुलीवर येत गवत वापत होतं, मग परमार्थ घडला. हे लोक मग म्हणतात ज्या तुकोबऱ्याचा परमार्थ सांगता त्यांची चूल पेटत नव्हती, आणि काय त्यांचा मोठेपणा सांगता. त्या माणसाला जाऊन सांगा, त्या म्हणणाऱ्या विचारणाऱ्या मूर्ख माणसाला जाऊन सांगा, अरे त्यांची चूल का पेटत नव्हती, त्यांची चूल का पेटत नव्हती, त्याचं कारण आहे संप्रदायातल्या या विश्वातल्या चुली पेटवायच्या होत्या, म्हणून त्यांची त्यांनी बंद ठेवली होती. विठ्ठल. जाळोने संसार पैसोनो अंगणे, असं त्यांचं ते जीवन आहे. प्रपंचे ओसरो चित्त तुझे पायी मुरू, ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वा वेरंगा, असं त्यांचं जीवन होतं. आणि मग जटायू नावाच्या पक्षाचे पंख दोन्ही रावणाने उपडून टाकलेले आहेत. पक्षी आहे, राजा दशरथाचा मित्र आहे, प्रभूचं स्मरण करणार आहे, प्रभूची सेवा करणार आहे. आणि पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र भगवती सीताई साहेब राहतात, आणि तेवढ्यामध्ये पक्षी असा तो प्रभूच्या सेवेसाठी घरटी घालतोय. मला सांगा, जगाला सांभाळणारा, जगावर नियंत्रण ठेवणारा, एका तासामाझी कोटी वेळा दृष्टी ठेवणारा परमात्मा राम आहे. पण त्या रामावरही लक्ष ठेवणारा पक्षी जटायू आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि असं घरट्या घालतोय, तेवढ्यामध्ये रावणाने सीतामाईचं हरण केलं, दोघांचं युद्ध लागलं. 10 तोंडाचा रावण आहे, इतका बलवान आहे, ताकद आहे. शंकर
9 ग्रहाच्या पालत्या पायऱ्या होत्या. त्याच्या आहे ना त्याच्या बैठकीमध्ये 18 लाख दिवे होते. काय श्रीमंती असेल. 18 लाख दिवे होते. कशाचे दिवे असतील रावणाच्या दरबारामध्ये? 18 लाख. तेव्हा पेट्रोल नव्हतं, डिझेल नव्हतं, लाईटचा शोध नव्हता. कशाचेच असतील दिवे? 18 लाख दिवे अत्तर तेलाचे होते रावणाच्या बैठकीत. किती दिवे? 18 लाख. आपल्या बैठकीत किती दिवे राहतात? एकच. दिवे वीज आलेला. आपली बैठकच 10 बाय 10 आणि त्याच्यात लोकांना ओढून काढू तो राहा. अरे 18 लाख दिवे अत्तर तेलाचे. अत्तर केव्हा मिळते आपल्याला? कुणी आणले का अत्तर घरला? कधी मिळते? आपल्याला जाताना मिळते. लग्नात तर कसं फरफड सरपड लग्न झालं कोणाला माहित आहे? पहिले लग्न तर कसे झाले कोणाला माहित आहे? हे सगळं 18 लाख दिवे अत्तर तेलाचे. 9 ग्रहाच्या पालत्या पायऱ्या. 33 कोटी देव बांधवडी आहेत. अरे जगातली मंगल देवता चांगलं कार्य करत असताना गणपती बाप्पाची आपण पूजा करतो. ते गणपती बाप्पा तिथं गाडवर राखण्याचं काम करत होते. हे रावणाची ताकद होती. 33 कोटी देव बांधवडीत आहेत. इंद्रवारी चंद्र छत्रधरी. जगाच्या कपाळावर अक्षर टाकणारी मुलगा जन्माला आला की त्याच्या 5व्या दिवशी अक्षर टाकते. तिचं नाव सटवी असतं. जेवी सटवीची राती नवी संभेवाती. एकदा सटवीने अक्षर कपाळावर टाकलं ना जीवनभर तसंच होतं. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. काळे गोरे पण धुतले फिटवले. ती सटवी जगाच्या कपाळावर अक्षर टाकणारी सटवी रावणाकडे जन्मभर पाय दाबायला होती. विठाला विठाला. असं होत. सटवी रावण येऊन की पाय दाबायची. रावण सकाळी उठला की उठ सटवी पाय दाबतानाच दिसली पाहिजे. असं होतं रावणाचा दरारा. जग नियंत्रण हातात आहे. तिचं नाव सटवी. ती सटवी पाय दाबायला होती. आणि दर दिवशी रावण झोपला पाय दाबायला यायचं आणि उठताना पाय दाबायला यायचं. हे सटवीचं काम आहे का नाही? आपण जर घरच्याला म्हणलं एक दिवस नरड्यावर का पाय बसणार, ओरडावर का बसणार, कस तर दाबतील एक दिवस. चोपदार बरोबर आहे. चोपदाराला भेवावं लागते. हातात काठी आहे. आणि मग बरोबर आहे म्हणायत. मग एक दिवस. दुसऱ्या दिवशी मना भरले ओढ लागलेत पाय म्हणून आहे का नाही? दुसऱ्या दिवशी म्हणायचं म्हणते का? दुसऱ्या दिवशी तर म्हणलं तर हे पिंट्या काय म्हणाले रे ते बघ म्हणेल दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी म्हणेल ह्याचे पाय रोजच ओढले आहेत. हे निकामी झालंय. ह्याचे पाय दाबण्यापेक्षा सगळं काय दरारा असेल हो. सटवी पाय दाबायला असं होतं. आणि एके दिवसात हे रामायण मला 2-3 वर्ष मध्ये नव्हतो म्हणजे माझ्या महागलही वडावडी लागल्या. तुम्हाला काय सांगू. पुन्हा कीर्तन सुटले असं. आणि तुम्ही सोडून दिल्यामुळे तर जास्तच वडावडी लागली पुन्हा. आणि तुम्ही धरसोड करण्यामुळे तर जास्तच ओढावड लागली. मग ते पहिलं काय सांगितलं म्हणा आता काय सांगितलं हे माझ्या लक्षात येत नाही. त्याच्यासाठी आजचं कीर्तन दिवस मावळ चालणार आहे. कोणी बसू वाटलं बसा. रामायण सांगायचे. 6 महिने रामायण चालतंय. घंटाभरात कसं रामायण होते. विठाला विठाला. एके दिवशी सटवी पाय दाबायला आली. आणि सटवी बी लई हुशार. रोज सेवा करायचं म्हणले असं तेच ते बी दंडील शेण का मयानं होतं का? आता लावचे बाव रावण त्याला 10 मुंडकी आहे का नाही? 1 मुंडक्याचं सुधरू दिना गेले आहे का नाही? 1 मुंडक्याचं सुधरू दिना त्याला 10 मुंडकी होती. आणि त्या रावणाची सेवा करत असताना सटवी काय करायची? यायची आणि पाय दाबायची. ह्याला डोळा लागला सटवी निघून जायची. आणि कवाची येते तिला माहितच. ते जाग येण्याच्या आत येऊन बसायची सटवी. का बरं? त्याला मध्ये कधीच जाग येत नव्हती. कुणाला? रावणाला. त्याचं कारण होतं ते कुंभकर्णाचा भाऊ होता. त्याला कीर्तनात आणून बसवा तरी बी झोपच. जेवायला बसवा तरी बी झोपच. झोपेच्या टायमाला बी झोपच आणि कामाच्या टायमाला बी झोपच. का? कुंभकर्णाचा भाऊ होता. एके दिवशी रावण झोपला आणि सटवी निघून गेली. रात्रच्याला कधीच त्याला जाग येत नव्हती. मध्ये जाग आली तर सटवी दिसली नाही. कुठं गेली सटवी? राग आला. आल्यास दाखवतो. ठरल्या नियमाप्रमाणे जाग येण्याच्या अगोदर सटवी आली. आल्यावर मला कुठे गेली होतीस असं तसं तन बोलू लागला. सटवी म्हणली अजिबात तन करायचं नाही. मी आज जाते असं नाही, रोजच जाते. मग रोज जाते? हो. तुम्हाला झोप लागली की जाते. जागिण्याच्या आत येते. हे रोजचाच विषय. आज मुलगा जन्माला आला की 5व्या दिवशी त्याच्या कपाळावर अक्षर टाकायला जाते. 5व्या दिवशी अक्षर टाकायला जाते.
अक्षर म्हणजे काय असते? सटवी म्हणली 5व्या दिवशी ज्याच्या कपाळावर अक्षर टाकलं की मरेपर्यंत तसंच त्याचं होणार, ते अक्षर टाकायला जाते. पुन्हा कुणाच्या जगात जेवढे जन्मले तेवढ्याच्या कपाळावर माझा शेक काय म्हणली ग्रामपंचायतचा. असं कोणाचाच नाही. माझा शेकायला ठोकून दिला की बस झालं. जलंबर चांगलं वागून वाईट, वाईट वागून चांगलं, चांगलं वागून चांगलं, वाईट वागून वाईट. माझंच होतंय. चांगलं वाग नाही तर वंगलं वाग, व्हायचं ते होणारच. हे माझ्या अक्षराप्रमाणे असं होणार. पण रावला असं आहे का? मग मला माझ्या कपाळावर अक्षर काय टाकलंय सांग. सटवी म्हणली ह्याच्या कपाळावरला अक्षर जर आता माझी कवा 10 वर्षाला यायची पुण्यतिथी आजच येऊन बसल ना. असं सटवीने विचार केला आणि सटवी काट्यानं काटा काढली. सटवी म्हणली रावणा सकाळी काय जेवले आता माहित नाही म्हणले. कवाचा रावण तू म्हणली. किती युग येऊन गेले म्हणले. 14 चौकड्या लंकाना आता किती युग येऊन गेले म्हणले. आणि तुझ्या कपाळावर काय अक्षर टाकले? मला काय नाही सांगितलं पाहिजे म्हणले. सांगते पण ऐक म्हणले. तुझ्या कपाळावर काय अक्षर टाकले ती वाचण्याची समजण्याची व्यवस्था करते. तुझ्या कपाळावर अक्षर टाकताना नारद मुनी जवळ होते म्हणले. नारद म्हणजे चेंडी कुणाच आग लावित होते. हँडगा त्या टायमाचे तंटा पेटवे नारद. जितेपणी नरक दाखवायचा त्याचं नाव नारद. आणि नारद त्याला ते टांग पुण्या वाजून त्याला थोडं हे करा. स्वी पुण्या वाजवा टांग पुण्या असं वाजून ह्याच थोडं त्याला थोडं सारखं असं म्हणले. तुझ्या कपाळावर टाक. नारद होते. नारदाचं धाव घेतली. नारद असा होता की नारद तर होते देवाकडे प्रेम आणि सुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होते. माणसाकडून प्रेम असतंय. लावाला कष्ट राहावं लावा लावलेलं कळून असले लावाला अडकून मग तो शिकायला करायला करायला घरी एकाच घरी राहता अजून राहते असं लय काळी वाटत नाही. माईला करायला होतास का असं लावाला करायला शिकायचं पण कळून. नारदाने तशी लावाला नारद करत होते. नारद गेले आणि नारदाला विचारलं नारदा महाराज आहे ना मग आमच्या कपाळावर अक्षर काय? मग कळालं नारदानं. त्रिकालच त्यांनी नारद ओळखले. नारद सांगतात अरे तुझ्या कपाळावर अक्षर टाकलेलं सांगेल मी पण सांगायला वेळ नाही. मी स्वर्गाला चाललोय ना. नारदानं स्वर्गाला चाललोय म्हणल्याबरोबर रावण म्हणला मी इथं तर बसून काय करू लाव. मी बी तुमच्या बरोबर स्वर्गाला येतो. वाटत कुठं वेळ मिळाला थांबू आणि मग सांगा. मग नारद निघाले. जाता जाता स्वर्गाला जाताना वाटत नरकाचं दार होतं. कशाचं दार होतं? नरकाचं दार होतं. आणि ते रावणाला माहित नव्हतं. आणि त्या नरकाच्या दाराच्या पलीकडून भस्मासूर बसला होता आणि त्या दाराला अशी मोळे होते. ती दार कुणी काढलं की त्याची मुळे भस्मासुराच्या डोळ्यात जात होते. काय वेदना असेल त्या भस्मासुराला. रावण नारद तिथे गेले आणि नारदाने सांगितलं रावणाला रावणा हे मजबूत दार आहे भल्या भल्याला निघत नाही. तुला निघते का बघ. रावण उत्ताना रावण होता. रावण म्हणला हे हातानं काढील ह्याच्यात काय नवलाय. कसला रावण होता? उत्ताना रावण होता. हातानं काढील ह्याच्यात काय नावलाय. मला बुटाची लाद घातलो तर दार निघल म्हणलं. नाही म्हणला कसं बी काढ पण काढ. नारदाने सांगितलं. हे पळत गेलं बुटाची लाद जेव्हा दाराला घातलं दार कडेल निघाला. दार निघणं तीच ती मोळे भस्मासुराच्या डोळ्यात गेली. डोळ्यात गेल्याबरोबर मग काय आता काही ती पेढे खाल्ल्याने आरडलं असेल का? ते असं वंगळ आरडलं. त्याला कोण दार काढलंय माहित नाही. त्याला कोण दार काढलंय माहित नाही. काय चाललंय माहित नाही. असं वाईट आरडलं टरारा आरडलं आणि ओरडता ओरडता त्या भस्मासुरानं काय म्हणलं अरे बाप रे राजा रावण कवा मरण आणि इथं कधी येईल आणि माझी सुटका कधी होईल. सहन होईना रे बाबा. कोण म्हणलं? भस्मासुरानं. आता ह्याला माहित नाही. ती भस्माला माहित नाही. तिथं म्हणून एक बार आले म्हणून हे नारदाना गिराईक होत. आणि मग रावणानं दुसरा आवाज काढला आणि त्याला विचारलं रावणाचं कसं नाव घेऊ लागलायस र? त्यानं कस काय इकडे? मग म्हणला मी जसा पापी परस्त्री करणारा होतो ना, परस्त्रीवर डोळा ठेवणारा मी होतो ना, तसाच रावण एक महापापी आहे म्हणला. आणि माझं एकदा रावण मेला
की माझी सुटका होणार आहे आणि ती इथं येणार आहे आणि माझ्या डोळ्यात बोट ही जी काही मुळे चालले ते रावणाच्या डोळ्यात चालले आहेत म्हणला. हे असं सांगितलं. आता कसं केलं असं? रावणाला बायका होत्या, किती होत्या? किती होत्या चोपदार? चोपदार आजच आणला का मला? असला चोपदार मयानं घेतलं तर बरं, नाही तर का? आणि मग ती म्हणला रावण एवढं, रावणाला बायका किती होत्या? किती होत्या? बरोबर आहे, किती? हा हा 80,000. 80,000. आणि कसल्या होत्या? बघितल्या बघितल्या उलट्या व्हायच्या. कसल्या होत्या? 80 सहस्र जया सुंदरा कामिनी आणि मुख्य मंदोदरी पतिव्रता. 80,000 बायका होत्या. रावणानं ही ऐकली गोष्ट आणि त्याच्यानं होत्या ती बायका. हे देवकन्या, नागकन्या, पद्मकन्या हे सगळ्या रावणानं आणल्या होत्या. व्याभिचारी रावण होता. आणि रावण म्हणला हे जर सर्व ऐश्वर्य असेल, 33 कोटी देव बांधवडीत असतील, हे सर्व ऐश्वर्य असेल आणि समुद्राचा वेढा असेल, 7 लाख घरं पाषाणाची, कोटी घरं काश्या तांब्याची, शुद्ध सोन्याचे 7 कोटी संपदा एवढं जर घरं असतील आणि जर मेल्यावर जर इथं यायचं असेल, निवडून आल्यास जर ही खुर्ची मिळत असेल, तर ह्याला काय हेंडगा लावायचे म्हणला. आणि महागारी आला आणि नारदाचे पाय धरले आणि नारदाला विचारलं, महाराज खरं सांगा, माझ्या कपाळावर अक्षर काय टाकले सांगू नका, पण ही मेल्याच्या नंतर ही जी शीट आहे ही कशाने चुकते सांगा, यमपुरी कशाने चुकते सांगा. तेव्हा नारदाने सांगितलं, रावणा ही चुकण्यासाठी देवाची प्राप्ती करावी लागते. आणि मग रावणाने सांगितलं, देवाची प्राप्ती कशी करू सांगा. अरे रावणा, तुझ्यासारख्या पाप्याला आत्ता देवाची प्राप्ती होणारच नाही, तर ही कशाने चुकतंय सांगा. मग म्हटल्याच्या नंतर एक सांगितलं नारदाने, रावणा ही जर चुकवायचं असेल तर रामासोबत भांडण कर आणि रामाच्या हातानं मर. रामाच्या हाताने एकदा मेलास ना, देवाच्या हाताने मेलास, हे थोडीशी चुक आहे म्हणला. देवाचा माझा काही धुऱ्याला धुरा नाही, प्लॉटला प्लॉट नाही, भीतीला भीत नाही, शेजार नाही, काय कसं करू, काय नाही म्हणला. सोपं सांगतो. कोण सांगितलं हे अटकल? नारदान. काय सांगितलं? सोपं सांगतो म्हणला. एकच काम कर, ही देवाची जी बायको आहे म्हणला, जी सीता म्हणून, तिला घेऊन ये म्हणला. रावण म्हणला पाया पडतो म्हणला, ही 80,000च आता ह्यांच्याकडेच डुकून बघणार नाही म्हणला, आणि ती कशाला अनुगारला. मग रावणाला नारदाने सांगितलं, रावणा 80,000 तुला नरकात घालणार आहेत. सीतादेवीला आणत असताना पत्नी म्हणून आणू नको, काम भावनेने आणू नको, माय म्हणून आण बस. आणि तिला सोडवण्यासाठी परमात्मा राम येईल आणि तिला सोडवण करत असताना तुझी सुद्धा इथली सोडवण करेल, तुला मारेल आणि मग तुझा विजय होईल सांगितलं महाराज. आणि मग रावण गेला, सीतामाईचं हरण केलं. तुम्हाला माहित आहे, मारीच मेला, सीतामाईचं हरण केलं, घेऊन गेला. जात असताना, थोडका प्रसंग आहे, जात असताना वाटेमध्ये जटायू पक्षाने अडवलं असता. जटायूची ताकद होती, पंखाच्या झपाट्यात राजा रावणाला पाडलं. इतका बलवान रावण होता, इतक्या बलवान रावणाला एका पक्षाने राम नामाची ताकद एका ठेक्यात पाडल्याच्या नंतर जटायू सोबत भांडण लागलं. शेवटी राजा रावण हरला. आता वाचत नाही. एक रामाचा शिष्य, तू ही पक्षी, मला एवढ्या 20 हाताच्या रावणाला, 10 मुंडक्याच्या रावणाला आहे ना, एवढ्या श्रीमंत रावणाला जर एक पक्षी आटोपत नसेल तर मग राम आल्यास तर आपलं काही खरं नाही. रावण विचार करतोय आणि कपटाने सांगतोय, जटायू तुझं कोणत्या देवावर प्रेम आहे? अरे माझं त्या देवावर प्रेम आहे, त्या परमात्म्या रामावर प्रेम आहे असं सांगितलं. किती प्रेम आहे? त्या रामासाठी मी माझा प्राण हातात घेतलाय. त्या पक्षानं सांगितलं. आणि पक्षाने सांगितलं असताना, बरोबर असं आहे का? पण तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे? अरे माझं मरण जर रामाची शपथ घालत असेल तर मी सांगतो, माझं रामावर प्रेम आहे, माझं मरण माझ्या दोन्ही पक्षात आहे, पंखात आहे ना. पण पुन्हा जटायू पक्षाने त्याला विचारलं, रावणा तुला सुद्धा माझ्या रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे सांग. आता मला सांगा, आधीच दुर्जन मूर्ख माणूस आणि ती माणूस आहे ना, कपटी माणूस रावण, ते काय खरं सांगणार? रामाची शपथ घातली, त्याने खोटं सांगितलं. माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात माझं मरण आहे सांगितलं. जटायूने सांगितलं, सत्य सांगितलं, माझ्या रामाची शपथ आहे ना, माझं मरण पंखात आहे. बोलून रावण त्याच्या हृदयात खूप होतं. त्याने पायात सांगितलं, अंगठ्यात सांगितलं. आकाशात भरारी रामाच्या डाव्या पायाचा अंगठा एका चुंचीमध्ये फोडून टाकला आणि रावणाचा अंगठा फोडत त्या जटायू पक्षाचे 2 पंख त्या शत्रूच्या हातात गेले. दोन्ही पंख उपडून टाकले.
टाकल्यावर जटायू पक्षी पडला, रावणाने सीतामाईचं हरण केलं, निघून गेला. प्रभू रामचंद्र सीतामाईचा शोध घेत घेत निघालेले. लखनजी जातात, कुण्यातरी झाडातून, कुण्यातरी वनातून, कुण्यातरी कुपाटीतून सारखा आवाज येतोय, श्रीराम श्रीराम, जय राम, श्रीराम 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 असा आवाज येतोय. परमात्म्याला तो आवाज ऐकायला मिळतोय. परमात्मा त्या पक्ष्याच्या जवळ जातात. पर्वतासारखा पक्षी अगदी आहे ना, पळसाचं झाड जसं फुलावं आणि लाल बुंद दिसावा, एखादा शेंद्राचा डोंगर दिसावा, तसा लाल बुंद जटायूचा गोळा पडलेला दिसला. प्रभू जवळ जातात आणि जटायूचे मान उचलतात आणि आपल्या मांडीवरती ठेवतात आणि प्रभू त्या जटायूवरती आपला हात कुरवाळतात. महाराज पक्षावरती कुरवाळतात आणि कुरवाळत असताना जटायू अगदी कंठात रामाच्या भेटीसाठी प्राण ठेवलेला आहे. राम 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 असं म्हणतोय. लखनजी आणून पाणी टाकतात. पाणी पित नाही जटायू. त्याचं कारण आहे, जटायू पाणी न पिण्याचं कारण आहे. जटायूला रामाने विचारलं, जटायू पाणी पी रे बाबा, पाणी पी म्हणत असताना जटायू सांगतोय, रामा जर मी पाणी पिण्यामध्ये जर गुंतलो आणि तुमचं जर स्मरण नाही घडलं आणि माझा शेवटचा श्वास जर गेला तर माझ्या जाण्याला काही अर्थ राहणार नाही, ते सार्थकतेचं होणार नाही, ते निरार्थक ठरेल. म्हणून मला पाणी नको रामा, तुमचं चिंतन करत करत आता मला प्राण सोडायचंय. प्रभूची मांडी आहे, प्रभूवर हात फिरवतात, मुखात प्रभूचं नामस्मरण आहे, जटायूची गडगंज ताकद आहे, ती आता प्रभूच्या चिंतनासाठी कंठात ठेवलेली आहे. प्रभू परमात्म्याला दया आली. अनंत ब्रह्मांडाचा मालक परमात्मा राम, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्ण मुदच्यते पूर्णश्च पूर्णमादाये असा पूर्ण परमात्मा आहे. जटायूला सांगतोय, जटायू घाबरू नको, तुला दुष्टाने तुझे पंख उपडलेत ना, एका क्षणात तुला पंख देऊन टाकतो, आयुष्य देऊन टाकतो, आरोग्य देऊन टाकतो, राज्य देऊन टाकतो. घाबरू नको जटायू. त्यावेळेस जटायू रामाला सांगतोय, रामा लक्षात ठेवा, आज मला आयुष्य देता, आरोग्य देता, राज्य देता, वैभव देता, पंख देता, हे सर्व देत असाल तर आज बीज आहे ना, तेवढा तुमचा बाप सुद्धा रामा भाग्यवान नव्हता. अरे मला सांगा, अरे रामाचा बाप काढणारा एक पक्षी आहे, काय ताकद आहे त्याच्यात हो. रामा मी जेवढा भाग्यवान आहे तेवढा तुमचा बाप सुद्धा भाग्यवान नव्हता. एवढा मोठा पुत्र राम, एवढा मोठा पुत्र लक्ष्मण, एवढा मोठा पुत्र भरत, एवढा मोठा पुत्र शत्रुघ्न, हे 4 पुत्र ज्याला प्राप्त असताना शेवटी पुत्र म्हणून मरावं लागलं आणि अनंत ब्रह्मांड घेऊन आलेला परमात्मा त्याच्या बापाला न मिळावा, ते शेवटच्या टायमाला माझी शेवटची मान मांडीवर ठेवण्यासाठी तो परमात्मा मिळावा, ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतं वैभव असावं. काही नको देवा, बस काही मला नको, मला फक्त तुमचं डोळ्याने मुख कमल पाहायचंय, तुमचं चिंतन करत करत मला प्राण सोडायचंय. जटायूने प्राण सोडून दिलाय. रावणाने सीतामाईचं हरण केलं. हरण केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने जटायू त्या रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्राने लंकेवरती ब्रिज बांधलं, त्या समुद्रावरती ब्रिज बांधलं, दगडाचा शेतू तयार केला, रावणाला मारलं. मारल्याच्या नंतर रावणाची जी ज्योत होती ना, आहे ना, प्रभूने बाण मारला की रावणाचं मुंडकं उडावं. प्रभूने बाण मारला की रावणाचं मुंडकं उडावं. कुठं? 21 स्वर्गापर्यंत, अहरलोक, महरलोक, चंद्रलोक, तारालोक, वैकुंठलोक, कैलासलोक, सत्यलोक, 21 स्वर्गापर्यंत मुंडकं चाललं. प्रभूच्या पायावर येऊन परत पडत होतं. प्रभूने त्या तुटलेल्या रावणाच्या मुंडक्याला विचारलं, रावणा एक खरं सांग बरं, तुला 21 स्वर्ग देतोय, तुझ्या तुटलेल्या मुंडक्याला कुठलाही एक स्वर्ग सुख घे, माझ्या पायावर येऊन पडायची काय गरज आहे? त्यावेळेस रावण सांगते, तुटलेलं मुंडकं सांगते रामाला, रामा खरं सांगू का, 21 स्वर्ग एका बाजूला आहेत आणि माझी एकटी लंका एका बाजूला आहे. लंकेचा सुद्धा त्याग केलाय ना, त्या 21 स्वर्गातल्या एखाद्या सुखासाठी नाही, ऐश्वर्यासाठी नाही, आनंदासाठी नाही, रामा लंकेचा त्याग केलाय ना दुःख निवृत्तीसाठी आणि तुमची पायाची सेवा करण्यासाठी केलाय. कुणी कमळाने तुमची सेवा करत असेल रामा, कुणी फुलाने तुमची सेवा करत असेल, तुम्ही कुणी धनाने सेवा करत असेल, पण कुणी कायेने, वाचेने, मनाने सेवा करत असेल, पण प्रभू तुमची सेवा करत असताना मला शरीर वापरायचं नाही, आहे ना, धन ऐश्वर्य वापरायचं नाही, तुमची सेवा करत असताना सर्वात श्रेष्ठ काय सांगितलेलं आहे? मुख कमल सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे मुख कमल तुमच्या चरणरविंदी पुष्पासारखं समर्पण करायचंय. त्याच्यासाठी मी तुमच्या पायावर येऊन पडतोय. प्रभूच्या पायावर ते मुंडकं पडतं आणि पडल्याच्या नंतर शेवटी असं युद्ध करता करता हजारो रावणाची मुंडके उडतात. प्रभूच्या पायावर त्या मुंडक्याचा ढीग लागतो. शेवटी मग विभीषण सांगतोय, रामा असा हा मरणारा नाही,
एक शेवट टाकतात संपतो. हे रामायण तिथून चालू झालं. हे रामायण कशाला तयार झालं तर हे रामायण राम जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्षांनी रामायण तयार झाले. आणि हे कुणी तयार केलं? वाल्मिकाने तयार केलं. वाल्मिकाला तरी कुणी सावरलं? नारदाने सांगितलं. वाल्मिकाकडे अशी कोणती ताकद होती? पापच होतं. इतकं पाप होतं त्या वाल्मिकाचं. एका रानात 12 बैलाची मळण फिरावी असले 7 रानं आहे ना. एक माणसाला मारलं की एक महुरी एवढा खडा त्या एका रानात टाकावा. आणि ते रांजण इतका मोठा आहे. 7 रानाची आहे ना 12 बैलाची मळण फिरावी एवढा मोठा रांजण आहे. असले 7 रान आहेत. हे सर्व पापाचं भरलेलं आहे गाठोड. आणि त्या रावणासाठी एक कुठलाच नरक स्वीकारायला तयार नव्हता. ब्रह्मदेवाने स्वतंत्र नरक त्या नारदासाठी तयार केला होता. पण नारदाने एक विनंती केली होती की त्या ब्रह्मदेवाला सांगितलं होतं तो या रावणासाठी स्वतंत्र नरक या नारदासाठी या वाल्मिकासाठी तुम्ही जे स्वतंत्र नरक केलंय ना त्या वाल्मिकाला मी तुमच्या नरकाला येऊ देणार नाही. राम नामाची गोडी सांगितली. राम नामाचं वैभव सांगितलं. त्याचं पाप नष्ट केलं. आणि एका ठिकाणी बसून अंगावर वारुळ इतकं येईल इतकं राम 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 म्हटलं. अंगात ताकद आली. आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्षांनी त्यांनी रामायण लिहिलं. तीच रामायण म्हणजे त्याच वाल्मिकाने कंठात धरलेलं राम म्हणजेच रामायण. जटायूने कंठात धरलेलं राम म्हणजेच रामायण. भरताने कंठात धरलेला राम म्हणजेच रामायण आहे. आणि अशोकवनामध्ये भगवती सीताई साहेबांनी जे रामायण केलं ना ते सुद्धा रामायणच आहे. आणि असं हे रामायण कंठात धरणं म्हणजे जीवनाची सार्थकता. अभंग पहिल्या कुणासारखी? भरतासारखी जोडी करा. अशी जोडी करा. सीतामाई सारखी जोड करा. अशी जोडी करा. जटायू सारखी जोड करा. अशी जोडी करा. रावणासारखी केली तरी ते तर होतच नाही. तशी जोडी करा. एके दिवशी हे सर्व झाल्याच्या नंतर सर्व लंकेचं लोक मरत होतं. एके दिवशी मंदोदरीला राग आला. एका परस्त्रीच्या नादाला लागून लंका सगळी संपून चालली. हे त्या मंदोदरीच्या लक्षात आलं. आणि मंदोदरी नवऱ्यावर रागावली रावणावर. आणि असं इथं धरलं. आरतुर बोलतच घरात नेली त्या मंदोदरीनं. मूर्खा रावणा, तुम्ही आजपर्यंत तुम्हाला मी पती मानत होते पण सर्व लंकेचा घात करत असाल तर तुम्ही राहून काय उपयोग आहे ना. मग तुम्ही राहिल्यापेक्षा तुम्ही मेलेलं बरं. पण एकटे मरा. सगळ्या लंकेचा घात करता. एके दिवशी मंदोदरीनं एकांतात नेऊन विचारलं. त्यावेळेस रावणाने अगदी आपल्या पत्नीला गोड उत्तर दिलेलं आहे. का नाही? ते झटत बसल्यास बोलते. मोबाईलनं लय लोकांचं वाटोळं केले बरं. लेकरा बाळाचं सुद्धा वाटोळं करून टाकले.
परमार्थ संपून गेलाय. मग त्या रावणाला मंदोदरीनं असं धरलं आणि एकांतात नेऊन सांगितलं, मूर्खा, एकटा मेलास तर चालतंय, एका परस्त्रीसाठी सगळ्या लंकेचा घात करतोस. पत्नीनं सांगितलं, रागावून तळतळ करून सांगितलं. तर रावणाने पत्नीला सांगितलं, ऐक, माझ्यावर रागावू नको, मी कशासाठी अट्टास केलाय, मी एकटा, तू एकटा मर म्हणतेस ना, मी मरायला तयार होतो. अरे मी तेव्हाच म्हणत होतो, पंचवटी सन्मुख जाता मी चिपावतो सावी जता, परी सकळ कुळ उद्धरणार्था सीता देवी चोरून आणली मी. सीता देवी, सीतेला माईला मी चोरून आणले, मारीच मेला तवाच मरत होतो म्हणला, पण तुमचा सर्वांचा उद्धार व्हावा अंतकरणात अपेक्षा आहे म्हणून सीतेला चोरून आणले. मग ती शांत बसली. रावण खूप हुशार होता, प्रभू रामचंद्र, आणि असा जन्म राम जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्षांनी झाला. रावणाला मारलं हे सर्व रामायण तुम्हाला माहित आहे. रामायण वाचत राहा. रामायणामधले खास खळगे जर काही असतील तर उत्तरकांड वाचत जा. 100 कोटी रामायण आहे, श्रेष्ठ भावार्थ रामायण. मृत्यू 33,333 मृत्यू लोकात आहे. स्वर्गात तेवढंच आहे, पाताळात तेवढंच आहे. 2 अक्षर, 1 श्लोक उरला. ते अनुष्टुप छंदातला श्लोक होता. रामायणामधला एक श्लोक उरला, अनुष्टुप छंदातला श्लोक होता. त्या श्लोकाची खासियत अशी आहे, त्या श्लोकाला 32 अक्षर आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळ 32 वाटून देण्याचं काम भगवान शंकराकडे चाललं होतं, आणि स्वर्गाला 10 अक्षर दिली आहे ना, मृत्यू लोकात 10 दिली, पाताळात 10 अक्षर दिली. 2 अक्षर शिल्लक राहिली, ते भगवान शंकराने कंठात धरली. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून असं हे रामायण आहे. आणि राजा दशरथाला पुत्र संतती होत नव्हते. पुत्र कामेष्टी यत्न केला श्रृंग ऋषीच्या हाताने, आणि मग पुत्र कामेष्टी यत्न केला असताना पायस नावाचं पात्र प्राप्त झालं. त्याच्या 3 भाग प्राप्त, म्हणजे फळ प्राप्त झालं. प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या अगोदरची कहाणी, आणि हे प्राप्त झालं. झाल्याच्या नंतर त्या 3 कन्येला ते म्हणजे कैकल्या, सुमित्रा आणि कैकेयीला तो प्रसाद दिला. आणि प्रसाद दिला असताना कैकेयीने थोडा वेळ लावला. पिंडघारीने झडपिला, अंजनीने तोषविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, हनुमंतराय तिकडे जन्माला आले. आणि 3 माता या गरोदर आहेत. वशिष्ठ ऋषी सूर्यवंशाचे कुलगुरू सांगितलं, अरे डोहाळे पत्नीला विचारले पाहिजे दशरथा. डोहाळे विचारण्यासाठी पहिल्यांदा लाडकी होते ते कैकेयी, त्या कैकेयीच्या महालात दशरथ राजे आलेले आहेत. आणि दशरथ राजाने कैकेयीला विचारणारा तयार झालेले आहेत. पण कैकेयी म्हातारपणाची बायको होती, अत्यंत सुंदर होते, म्हातारपणाला करून घेतलेली होती, आणि त्याच्यावर गर्भिणी होती. सुंदरपणाचा अभिमान म्हणे, आणि त्यावरही गर्भिणी नामा म्हणे आशिते वाटत शांत. आणि मग ती आशिती गर्भिणी होती, आणि तिला राग आला, ती बोलत नव्हती, ती क्रोधाग्रात जाऊन बसली होती. पूर्वी राजवाड्यामध्ये राग आला की रागाच्या त्या तवाक्यामध्ये एका रूम मध्ये जाऊन बसायचं, त्याला क्रोधागार असं म्हणत होते. त्या रूम मध्ये ती काही बसली होती, बोलत नव्हती, केस विचकटलेले होते. राजाला आरुत्र बोलत होते. तिनं ते 2 वर मागितले. काय पाहिजे तुला डोहाळ? एका वराने आहे ना माझा धाकटा मुलगा राजावर बसेल. वनवासात वाईट वाटलं, तिथून तो निघाला आणि सुमित्रेच्या महालात आला. आणि सुमित्रेच्या महालात आला असताना सुमित्रेला प्रभूच्या नामाची समाधी लागली होती. आणि आपला पती प्राणनाथ राज ऋषी आहे ना दशरथ राजे आपल्याला विचारतोय, पत्नीला विचारतोय, तुझ्या अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे? तिने सांगितलं, आणि ज्येष्ठाची म्हणजे वडील भावाची सेवा करावी. तिच्या पोटामध्ये कोण होतं तर तो लक्ष्मण होता, आणि लक्ष्मण श्रेष्ठाची सेवा, वडिलाची सेवा करावी अशा तिच्या मनातलं मनोगत होतं. तिचं ऐकून समाधान झालं. आणि जेव्हा ते कौशल्याच्या महालात येतात तर त्या कौशल्याच्या पोटात परमात्मा राम होता. कंठात राम धरला तर राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोनी पदवी घेईजे. आता कौशल्याच्या पोटात प्रत्यक्षात राम होता, तिची काय अवस्था असेल महाराज. आणि मग ती राममय झाली होती. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो. हृदयात राम होता, रामरूप अवस्था झाली होती. आणि ती अगदी देहीच विधी 8 सात्विक भाव तिचे तयार झाले होते. जवळ जातात राज ऋषी दशरथ, आणि दशरथ जवळ जाऊन तिला विचारतात, मी तुझा पती आहे, प्राणनाथ आहे, मला ओळखतीस का? ती भानावर नव्हती. आणि मग प्रत्यक्षात परमात्मा आहेत, भानावर नाही.
डोक्यावरून हात फिरवला, हनुवटी हातात धरलेली आहे. विचारलं तुला काय पाहिजे? काय पाहिजे म्हणल्याबरोबर ती वीज कडावी तशी कडाली आणि सांगितलं आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका बिभीषणा देईन मी. धनुष्यान माझ्यासाठी धनुष्यान आणि मी रणरंगात ही राम आहे. मी रावणाला मारील, लंका बिभीषणाला देईल, समुद्रावरती शिंदू बांधेल, कुंभकर्णाला मारील, इंद्रजिताला मारील. हे सर्व 33 कोटी देव करून टाक. सज्जनाला प्रतिपाल करील. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अरे आम धनुष्य मी मारते अशा रामासारख्या विराट आवाजात गर्जना लागली. दशरथाला भीती लागली. दशरथ राजाला तडपला असेल तेवढ्यामध्ये वशिष्ठाला बोलवून घेतलं. वशिष्ठाने पाहिलं आणि वशिष्ठाला सुद्धा कौसल्या दिसत नव्हती, प्रत्यक्षात राम दिसत होते. आणि राम आले असं वाटलं. दशरथ राजाच्या या सांगण्यावरून वशिष्ठ ऋषी पाहतात, सूर्यवंशाचे कुलगुरू आहेत पाहतात, त्यांची सुद्धा तशी अवस्था रामरूप अवस्था झालेली आहे. दशरथ राजाला काही कळेना असं झालं. आणि काही वेळानंतर मात्र आणि मग मात्र दशरथ राजासाठी वशिष्ठ ऋषी सावध झाले. भिवू नको बाबा, हिच्या उदरात प्रत्यक्षात राम आहे आणि तो प्रत्यक्षात पूर्ण ब्रह्म आहे, ओम पूर्ण आहे. किंवा गतीर भरता प्रभो साक्षी निवासा शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम असा परमात्मा राम आहे. आणि असं सांगितल्याच्या नंतर शांत वाटलं. अनंत कालाची पुण्य आहे आणि म्हणून राम आला. राम येण्याला 2 कारण होते. दशरथ राजाची खूप पुण्य होती. आणि मी आता कधी तर पुढच्या वेळेस तुम्हाला ते चित्र सांगेल की राम जन्माला उगा आला नाही. रामाच्या अगोदर रामाची वंश परंपरा पहा, वंशावळी. रामाच्या या सूर्यवंशाच्या कुळामध्ये शिबी राजा आपलं स्वतःच मुंडक कापून दिलं. एक शब्द दिल्याबरोबर मुंडक कापून दिलं. शिबी राजा अंग कापी नेटे पाटे हे रामाचं कुळ होतं. दशरथ राजा रुक्मांगद राजा शिबी राजाने आपल्या मांडीचं मांस कापून दिलं होतं आहे ना. मयूरध्वज राजाने आपल्या शरीराचे 2 तुकडे करून दिले होते. शिबी राजा धर्मांगद राजा धर्मांगदाने तर आहे ना असा धर्मांगद राजा मला सांगतो सर्व कुळाचं भूषण असलेला एक राजा होता, धर्मवान राजा होता, ज्यानं स्वप्नामध्ये एका महाराजाला आपलं राज्य दान दिलं होतं. ते स्वप्नातलं राज्य जागृती अवस्थेमध्ये देण्यासाठी एका डोंब्या घरी नौकर राहिला होता, स्मशानभूमी सांभाळत होता, आपली पत्नी सुद्धा विकला होता. त्याचं नाव इमानदार राजा, त्याचं नाव हरिश्चंद्र राजा. त्याच्या पत्नीचं नाव होतं कुलवान घराण्यामधली लावण्य खानी अशी ती पत्नी होती. तिचं नाव होतं तारामती राणी आणि तिचा पुत्र सुद्धा होता, त्याचं नाव होतं रोहिदास बाळ. आणि सूर्यवंशाच्या कुळातली अशी दगडाला पाजर फोडणारी अशी मालिका होती. आणि म्हणून प्रभू रामचंद्र याच अवतारामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले. आणि असं ते विस्तीर्ण रामायण आहे. आणि त्याच प्रभू रामाचा आज जन्म आहे आणि त्याच जन्म महोत्सवाच्या निमित्तानं त्या भगवंताचं आपण वर्णन करू शकत नाही. ज्याचे गरजता पवाडे श्रुतीशास्त्रात मोन पडे तेथे माझी वाचा किती पुरी करावया स्तुते. भगवंताचं वर्णन कोणीही करू शकत नाही. ज्ञानोबराय सांगतात त्या देवाचं वर्णन करायचं नाही, देवाचं दर्शन घ्यायचं. करविली तशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे, तसं करून घेतलं तशी सेवा करायची. एकच लक्षात ठेवा, भगवंताचं चिंतन राम 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 करा. राम म्हणता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. रामायण आहे यदा कदाचित आहे ना. हे रामायण वाचत जा. आमच्यापेक्षा तुम्हाला सुद्धा जास्त कळते. तुम्ही सुज्ञ श्रोते आहात म्हणून श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. म्हणून ज्याचे गरजता पवाडे श्रुतीशास्त्रा मोन पडे त्याचं आपण वर्णन काय करणार. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जी उरले. बाईक विठोबा रुक्माई भजन घेऊ आणि भगवान प्रभू रामचंद्रावरती जो गुलालाय ओदळू. देव अगोदरच जन्माला आलेला आहे. आजो नित्य शाश्वतो यम पुराणो. खरा विचार केला तर देवाला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आयोनी गर्भसंभव प्रगटला हा राघव असं त्या देवाचं चित्र आहे, सर्वांना माहित आहे. म्हणून ठरल्या नियमाप्रमाणे या संस्कृतीच्या नियमाने ज्ञानोबा तुकोबराच्या चाकुरीने जी काही सेवा घडली असेल संकल्पित वेळात भगवंताच्या भक्त शिरोमणी हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये समर्पण करतो. देवाचं चिंतन सांगायला किती जरी वेळ हा अपूर्ण आहे, कमीच असतो. फक्त एक हात जोडून विनंती आहे, मरेपर्यंत आता बाकीचं काही आपल्याच्यानं घडत नाही. नासका देह क्षणिक देह या देहामध्ये संसारामध्ये इमानदारीनं राहा हे देवाला फार आवडते.
आणि इमानदारीने संसारात राहा आणि कंठात देवाचं नामस्मरण ठेवा. सारखं राम 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 असं म्हणा. राम म्हटल्याच्या राम म्हणा, कृष्ण म्हणा, हे म्हणा. माणसाने मरेपर्यंत 13 कोटी जप करा. दिवसातून 3 तास जप जर केला तर वर्षातून 1 कोटी जप होतो. आणि वर्षातून 1 कोटी जर झाला तर 13 वर्षामध्ये 13 कोटी जप होतो. समर्थ रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी जप केला आणि याच कलियुगामध्ये प्रत्यक्षात प्रभूचं दर्शन त्यांना झालं. आपल्याही कंठामध्ये सार्थक व्हावं असं वाटत असेल तर कंठामध्ये राम 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 असं म्हणा. हे तुम्हाला सवय लागेपर्यंत अवघड पडेल. ज्या दिवशी सवय लागेल त्या दिवशी तुम्ही म्हणाल की रामाचं स्मरण सोडून मी जगत नाही. आता रामाच्या स्मरणाशिवाय जगतोय, पुन्हा स्मरण केल्याशिवाय जगू शकत नाही. अशी तुमची प्राणाला एकनिष्ठ असलेली घनिष्ठ अवस्था तुमची तयार होईल. राम 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 असं म्हणा. दिवसातून 3 तास जप करत जा. तसा तर कलियुगामध्ये 16 अक्षराचा जप चांगला सांगितलेला आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे 16 अक्षर आहेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे. 16 माळा असा करा. 16 अक्षर म्हटलं की 1 माळ. अशा 16 माळा परावानीने, बिंबीच्या ठिकाणी परावानी आहे त्या पोटातल्या पोटात ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरे धरुनी श्रीहरी जपे सदा. असा सारखा असा जप करा. 13 वर्षाचा संकल्प करा. अरे 13 वर्ष हे नामस्मरण करा. साक्षात देवाची प्राप्ती आहे. तुम्ही मेल्याच्या नंतर जर तुम्ही स्वर्गवासी कैलासवासी वैकुंठवासी जर लिहिताल तर स्वर्गवासी कैलासवासी वैकुंठवासी त्याच दिवशी आहे. हे जप मेल्याच्या नंतर कोणी स्वर्गवासी वैकुंठवासी हेच लिहिते, कोणी नरकवासी लिहित नसतं है ना. उग प्रथा पडलेली असते. कागद स्वर्गवासी होत नसतो. आयुष्यभर हे चिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, भगवान अर्जुनाला सांगतात, माझ्या चिंतनाने माझे भक्त माझ्या स्वरूपाला एकरूप होतात. म्हणून मरण अलीकडील मेरे मज होऊन गेले पुढे, ते मरणी अनेकेकडे जातील केवे. अरे काही एखादेने वैकुंठा जावे, तेही वैकुंठाचे केले आघवे. ऐशे नाम घोष गौरवे धवळत विश्व. हे संत श्रेष्ठ आहेत. नामानं देवाला सुद्धा आकळलंय. संत महात्म्याने देव तिही बळे धरिला सायासे. सायासानं धरलेला देव आहे. त्या देवाचं चिंतन म्हणजे रामाचं चिंतन आहे. विठोबा रुक्मा चिंतन करू, गुलाल वदळू. आजच्या कीर्तनाची सांगता इथंच झाली असं ठरवू. विठोबा रुक्मा